काय भगवानची नाराज हो हमसे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे पेडा आणि आज आपण परत एकदा एका राईडवर चाललेलो आहोत आमच्या ज्युपिटरवरून. बाहेर खूप पाऊस पडतोय, सध्या 7:30 झालेत. आम्हाला निघायला लेट झालं बिकॉज तिकडे पोचायला अराउंड 6 तास लागणार आहेत आम्हाला. सो बघूया, पाऊस खूप जास्त चालू आहे. आय होप थोडा कमी होईल सो दॅट आम्ही राईड खूप स्मूथली कंटिन्यू करू शकतो. आणि मी कुठे जाते हे तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळेल. सो स्टे ट्यून. सो गाईज, आफ्टर 1 आवर आपण पनवेलला पोचलेलो आहोत. आम्ही नेहमीच्या ठिकाणीच नाश्ता करायला आलेलो आहोत. राधेकृष्ण हॉटेल करून दत्तगुरु स्नॅक्स जे आहे त्याच्या समोर आहे. हिंदू वड़ा एक सांबार में डुबा के दे देना, चटनी अलग से. मेदू वडा पॅन गाईज. सो अराउंड आम्हाला 1 तास लागला इकडे पोचायला. आम्ही आमच्या घराच्या इथे खूप जास्त पाऊस होता, लाईक त्या पट्ट्यावर टिल खारघर, आणि इकडे आता पाऊस नाहीये, पाऊस थांबलाय. सो बघूया आता पुढे कसं काय जर्नी होते ते. सध्या तरी मजा येते. तुला काय वाटतंय? खूप लांब जर्नी आहे, बघूया पुढे काय होतं. आर यू एक्साइटेड? आता ती एक्साइटमेंट तुम्हाला वाटत नाही पहिल्यासारखी, पण बघू काय होतो. हेच एक्साइटेड आहे की काय होणार पुढे ते माहित नाही. गाईज तोपर्यंत ही एक्साइटमेंट राहिली पाहिजे. गाईज अजून आम्हाला 6 तास लागणार आहेत पुढे जायला जिथे आम्ही जाणार आहोत. याचा मेदू वडा आलेला आहे. मेदू वडा, कुंदो वडा. ब्रेड बटर ना आला आणि मेदू वडा आला. वाव. हे रेडी देते यार. ब्रेड बटर क्या आहे, शिजवून थोडी द्यायचं. ब्रेड बटर पण आलेला आहे. इथून जाणार आहोत आम्ही योगेश्वर. शॉर्ट ब्रेक. पहिला आमचा पेट्रोलचा ब्रेक आहे अँड पेट्रोल भरून झालेला आहे. आता हवा भरायची आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे, जराही थांबलेला नाही आहे. बघू शकता सगळं आकाश भरलेलं आहे. काही सीन आहे ते दाखवता की ना वॉटरफॉल दिसतंय. मला माहित नाही कॅमेऱ्यामधून दिसतंय की नाही, पण भारी दिसतंय. सो सध्या 10:15 झाले आहेत. आम्ही आता निगडीमध्ये अजून आम्ही 7:30ला शार्प आमची जर्नी चालू केलेली घरापासून. अँड अराउंड आता 2 तास झाले आहेत मी इकडे पोचलो आहे. आम्हाला अजून बहुतेक 4 तास लागतील आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायला. सो बघूया, रस्ता तरी अजूनपर्यंत ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही आला एकदम. सो लेट्स सी.
वाजलेत आणि आपण आता आहोत कोल्हापूर मध्ये. 12:30. 12:30. कोल्हापूरमध्ये आहोत, महाबळेश्वरला चाललो आपण. अँड कोल्हापूरवरून लेफ्ट मारला जो महाबळेश्वरसाठी रस्ता आहे तिथल्या पेट्रोल पंपवर थांबलो आहे पेट्रोल भरायला. सो पेट्रोल भरून झालंय पण पाऊस 12:15. 12:15. पाऊस बघा यार किती पडतोय, थांबतच नाहीये. लेट सी आता पुढचा रस्ता कसा आहे. किती सुंदर नजारे आहे गाईस, रस्त्यात वॉटरफॉल आहे. अरे अजून काय पाहिजे आयुष्यात. जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर हा घाट थोडासा डिफिकल्ट आहे. सो थोडं सांभाळून या. जर तुम्ही फर्स्ट टाइम ड्राईव्ह करत असाल तर डिफिकल्ट घाट. तर तुम्हाला थोडा हात बसला असेल गाडीवर तर इकडे बिकॉज सीनरी खूप छान आहे बट घाट एकदमच स्टीप वळण आहे. सो थोडी भीती वाटते गाडी चालवताना. आता मी इथे नाही चालवते पण मी मागे बसले तरी पण मला भीती वाटते बघूनच घाट. आम्ही फर्स्ट टाइम महाबळेश्वरला चाललोय दोघं पण. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे का मी पहिल्यांदा या रस्त्याने चाललोय आणि खूप मजा येते. अशा डोंगरावरून वॉटरफॉल पडतात मध्ये मध्ये बघा. आता इथे तर नाही पण रस्त्यात कंटिन्युअसली वॉटरफॉल अजून पण आहे. आहे भारी आहे रस्ता, खूप सिनिक रूट आहे. आणि मॉन्सून मध्ये तर मी तर बोलेन की ही ट्रिप तर केलीच पाहिजे बिकॉज खूप भारी दिसते. आतापर्यंत आम्ही फक्त माथेरानलाच गेलेलो बट महाबळेश्वर इज लाईक माथेरान प्रो ब्रो. क्या व्यू है यार, क्या व्यू है. एवढा धुकं आहे ना की काहीच दिसत नाही. समोर गाडी आहे पण दिसत नाहीये बघा. जवळ गेल्यावर ओ माय गॉड. असं वाटतंय क्लाउड नाईन वरती आहे आम्ही. इतकं धुकं आहे भाई, इतकं धुकं आहे. कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. कसं वाटतंय. फायनली आपण महाबळेश्वरला सो गाईज फायनली आम्ही महाबळेश्वरला आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत. ये आय थिंक
आम्हाला अराउंड 6 तास लागले. आम्ही 7:30 वाजता निघालेलो. आम्ही बरोबर 2:30 वाजता इथे पोचलो आहे. हॉटेल जे आहे ते प्रशांत कॉटेजेस करून आहे. मेन मार्केट जे आहे महाबळेश्वरचं त्याचे थोडंसंच पुढे आहे. अगदी मेन मार्केटच्या बाजूला तुम्ही बोलू शकता. तुम्हाला मी लाईक हा रूम दाखवते, किती भारी वाटतं हा रूम. तुम्हाला मी इथून स्टार्टिंगपासून दाखवते. सो दिस इज एंट्री, दिस इज वॉशरूम, हा बेड आहे, ही मी आहे. अँड व्ह्यू बघा गाईज, अशी स्टँडिंग बाल्कनी आहे. समोर स्ट्रॉबेरीचं फार्म आहे आणि रस्ता आहे. तर सध्या मी ह्याला बंद करते बिकॉज पावसाचं पाणी येतं आतमध्ये. यार काय व्ह्यू आहे आणि कायच हॉटेल शोधलंय माझ्या बबडीने. आय एम सो प्राऊड ऑफ हिम. सो प्लॅन असा आहे की आम्ही सकाळी नाश्ता केलेला पनवेलमध्येच अँड आता आम्ही अजून जेवलो नाही आहे. सो आता आम्ही जेवायला जाणार आहे. त्याच्यानंतर मॅप्रो गार्डनमध्ये आम्ही आज जाणार आहे. आयटिनरी अशी काय आहे नाही. आम्ही रँडमली आलो. आम्हाला महाबळेश्वर बघायचं होतं सो आम्ही रँडमली आलो आहे आणि आता इथे डिसाईड करू की कुठे कुठे कसं जायचं ते. सो आत्ता आम्ही मॅप्रो गार्डनला जातो बिकॉज उद्या वीकेंड आहे आणि वीकेंडला खूप जास्त गर्दी होईल मॅप्रो गार्डनमध्ये, म्हणून आम्ही आजच जायचं डिसाईड करतोय. सो आता 2:30 वाजल्यात. आम्ही आधी जेवू आणि मग मॅप्रो गार्डनला जाऊ आणि तिथला एक्सपिरियन्स शेअर करू. सो चलो. बारिश गाइस. मसाला पापड होता तो संपलेला आहे. चिकन लॉलीपॉप पण संपले. गार्लिक नान आणि चिकन अंडी खातोय. वेलकम टू महाबळेश्वर. कसं आहे हॉटेलचं नाव काय? शेरे पंजाब. द शेरे पंजाब. अगदी महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये आहे गाईज. सो रेटिंग पण ठीकठाक आहे, तर तुम्ही येऊ शकता. टेस्ट तर मला आवडली इथली आणि बाहेर एवढी थंडी आहे त्याच्यात गरम गरम जेवायला खूप मजा येते. फ्रायडे असून पण आज खूप गर्दी आहे. लाईक मेन मार्केटमध्ये तर भरपूर लोक दिसतात. उद्या तर सॅटर्डे संडे. आय कॅन इमॅजिन की किती गर्दी असू शकते. सो चलो, गर्दी व्हायच्या आधी आपण मॅप्रो गार्डनला जाऊन येऊया. सो हे मेन मार्केट आहे गाईज अँड दिस इज द हॉटेल ज्याच्यात आम्ही जेवलो. आता आम्ही मॅप्रो गार्डन बघायला चाललो आहे आणि सगळीकडे फॉग आहे. पाऊस पण चालू आहे, फॉग पण आहे. खाली में गिर गया तो उडी मार देना बबली. गाडी. सो ॲक्च्युली आम्ही इकडे हेल्मेट विसरलेलो आमच्या हॉटेलमध्ये. बिकॉज हेल्मेट नाही आहे ना तर पाऊस असं डायरेक्ट डोळ्यावर येतो. तर तो हेल्मेट आणायला गेला आणि मी इकडे वेट करते हॉटेलच्या बाहेर. इतका बेकार पाऊस आहे. लिटरली मला थंडी वाजते गाईज. बेकार थंडी वाजते गाईज. बेकार थंडी वाजते. हो, हा आलेला आहे माझं हेल्मेट घेऊन. जरा आम्ही स्टे घेतला आहे प्रशांत कॉटेज. स्ट्रॉबेरी गार्डन कॉटेज पण आहे आणि त्यांच्या समोर साईडला गार्डन पण आहे. आता तर रेनी सीझन आहे. विंटरमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ते आतमध्ये वगैरे पण जायला देते. भाई क्या हो गया भगवान जी, क्यों नाराज हो हमसे. तो गाइस फायनली आपण आलेलो आहोत मॅप्रो गार्डनच्या इथे.
मॅप्रो गार्डन. आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे ह्याच्यात मध्ये काय काय आहे. सध्या पाऊस खूप जोरात चालू आहे म्हणून आम्ही रेनकोटच घालून जातोय. रेनकोट काढणार आहे का सर? आउटफिट एवढे चांगले कपडे घालायचा फायदा नाही. तर चला आपण बघूया मॅप्रो गार्डन आतमधून कसं आहे. फर्स्ट टाइम ना? स्ट्रॉबेरी का झाड लेके जा रहे हो? फर्स्ट टाइम या आपण पण स्ट्रॉबेरीचं एवढा झाड लांब मी घरापासून आलोच नाही कधी, पहिल्यांदा आलो. आणि अशा वातावरणामध्ये पण मी कधी पहिले आलो नाही. कोबडी वळते याची थंडीने. जेव्हा जेव्हा आम्ही असं कुठे थांबतो तेव्हा पाऊस जातो. जेव्हा आम्ही निघतो तेव्हा एवढा भयंकर पाऊस येतो ना. ओ माय गॉड. पिकाचू पाहिजे का? छत्री काय कामाचा नाही. पाऊस नाही आहे, झाडाला पाणी येते. पाऊस कसा आहे? मी तुम्हाला बोलली ना जेव्हा पण आम्ही निघतो तेव्हा एवढा भयानक पाऊस चालू झाला इकडे. आम्ही लिटरली कपडे असे चांगले घालून आलो पण आम्ही असं रेनकोट वरच फिरतोय. गाईस माझा शिंपूड आला. गाईस तुम्हाला बोलली ना भयानक पाऊस आहे आज, भयानक. चल की पुढे. कुठे जायचं तुला माहिती आहे का? स्वतःनी डिस्कवर कर क्रिस्टोफर कोलंबस स्ट्रॉबेरी बद्दल. मी एवढी रिस्क घेतली आहे की फोन बिना कव्हरचा वापरते. कव्हर आहे बघा तिकडे कशी तरी घंटा वाजले. आईस्क्रीम वाला. अरे तिकडे पार्किंग वाटतं. छप नाही सगळे इकडे इकडे जातात सगळे. इथे कॅफे आहे इकडे वाटतं गार्डन खाली सगळे खालून येतात. मी फेकून देऊ काय का? वॉशरूम आहे इकडे. अरे इकडे वॉशरूम आहे बबडी. हे बघ राईटला मार्केट आहे. मार्केट थोडी गार्डन बघायला आलो आपण. हे सगळं इकडून डीमार्ट मध्ये जातो. अरे हा रे हे तर सगळं डीमार्ट मध्ये भेटतं. ते यायची काय गरज आहे? इकडे पण लाईट गेली. गेम खेळायचा आणि कुत्रा घेऊन जायचा. आपल्या स्कूटीमध्ये जागा नाहीये. ओला झाला की खराब होईल. स्कूटीमध्ये जागा नाहीये आपल्या. तर मी खेळली. पैसे पण नाही आपल्याकडे. हे फलेरो मॅप्रोचा प्रोडक्ट आहे. अरे बापरे मला तर आज समजलं. किती वर्ष झाली तुला? अरे हा ते हो हा गेम खेळायचा का? 189. नाही नाही हा गेम हा त्याचं झोपून सगळे कॅन्डी जमा करतात ना. उरले लोकांना नाही सोड. चल आपण बघूया तर. तो काय तिकडे तो गेम चालू आहे जिकडे असं लटकवून तुम्ही कॅन्डी गोळा करू शकता. कोणाला लटकवतात? सी हा तो गेम आहे जिकडे तुम्हाला त्या हुक मध्ये लटकवलं जातं. तुम्ही असे झोपता आणि कॅन्डी जमा करू शकता. आणि इकडे असे ते कॅन्डीज वरतून पडतात आणि तुम्ही गोळा करायचे. हो प्लीज समबडी गो गाईज. मला तर वाटतं हे सगळे एक्सपायर चॉकलेट्स आहेत. तू बघायला थोडी गेलाय. फलेरोचा फ्लेवर आधी म्हणजे 2011 की 12 मध्ये मी खाल्लेला तेव्हा वेगळा होता. म्हणजे तेव्हा पण चांगला होता पण आता अजून चांगला झाला. म्हणजे एकदम युनिक फ्लेवर ऍड केले आणि एकदम स्मूथ आणि सॉफ्ट चॉकलेट आहे तो. चलो खूप गर्दी होते. सी 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 हा एक गेम आहे. आता आपण ऍक्च्युली इकडे गार्डन बघायला जाऊया. वाव इकडे मासे आहेत. मासे पण विकतात वाटतं. इकडे मोठी स्ट्रॉबेरी आहे. इकडे बांगडा आहे.
लिटरली होतंय. तुला हा बघ हे काय आहे, आला आपल्याला. कोण त्याला स्ट्रॉबेरी दे. इकडचे मासे सो असं काहीतरी आम्ही दिसतोय गाईज. यो सोमूच्या पॉइंट. तिकडे जायचं आपल्याला. तिकडे रेस्टॉरंट आहे. कॅफे. बोर्ड सगळीकडे गेमच आहे. गार्डन कुठे? ये, हॉक्सी. हॉक्सी. महाबळेश्वरचं पार्क. वेदर बघा, वेदर. बघा इकडे सगळं स्ट्रॉबेरी. वेदर. स्ट्रॉबेरी इकडे येतो सगळं. तेरे पास 150 रुपये है? 400 रुपया देगा, नेटवर्क है क्या? हाथ थर रहा है रे. अगर आपने इधर रहता था ना, एज हो गया तेरा, एक्सेप्ट कर ले. बावली लेके जाता था. जाने दे बाबड़ी, 150 मत, 150 का मेरे को खाने दे वो बावली लेके. स्ट्रॉबेरी पिलाता हूँ. ये किधर है? Come on. 150 के जगह 1,500 जाएगा. 10 Oh no! तुझ्यावर आहे. तुला तेवढे पैसे घालवायचे तेवढे घालव. मला थंडी वाजते. अबे 300 रुपये गया. 500 ला 5 घे. एक मी ट्राय करणार हा त्याच्यातला. तूच करा आता ट्राय. देख मेरा पाय गुन देख. तुझी टांग 3 झाले ना. हे पकड. त्यांना विचार. Come on. थंडी में हे हो रहा. हरून तुम्हाला असं वाटत होता तिथून पळून जाऊ. 500 रुपये आवरेगिरी केली. पाचीच्या पाचीळा हरला. थंडी वगैरे से ना सर्विस. ऍक्च्युली नाही, मी पण टाकून बघितलं ना तर माझा पण हात असा आखडल्यासारखं झालेला. आणि असं असं वरती एवढे जात प्रो नाही ना. घरी प्रॅक्टिस करतो आणि येतो. मोठा वादली आपली पूर्ण वादली दुकान एवढीच मोठी दुकान आहे. खाली करतो बघा यांची. एवढंच आहे. वरती आहे ना बाहेर. त्या साईडला नाही गेलो आपण. अजून कुठे पैसे काहीतरी नाही. कॅन्टीन आहे कॅन्टीन. पण इथे टेस्टिंग वाला आयटम होता तो कुठे गेला रे? हवाय हवाय. कोई मिल गया था जादू आ रहा. कमल का फूल. कमल का फूल खिला और नहीं. ये दोनों फूल. 500 रुपए का फूल.
मैप्रो गार्डन वाले फूल 500 रुपए वाले. क्या तुम्हें याद है नाही. राज पिक्चरची शूटिंग इधरच झालेली का? हो, हे लोक स्ट्रॉबेरी खाऊन एकामेकांच्या प्रेमात ये पडले. फूल बना एक तोडून दे ना मला. चले तोड ना, दंड कोण नाही इकडे. बघत आहे, कोण नाही बघत आहे, लवकर तोड 150 रुपये लवकर दंड. तोड. हे वाले तोड ना, हे वाले तोड ना. पिंक वाले, डार्क पिंक, डार्क पिंक. Hi my love, take this. थँक यू. कैसे दिख रहे हैं? Wow. दाखव. हे बघ बेकरी. आता हे खेळायचे. बस झालं तर बजेट नाही लढी त्याच्यात. लढी दे, लढी घेऊन दे मला. ही पद्धत. कुठे गरगर फिरतोय? स्कूटीवर बसलो आणि पाऊस सुरू झाला. कॅन यू इमॅजिन? तो मेट्रो गार्डन वरून परत येताना एक पॉइंट आम्हाला दिसला लिंगमाला मिनी वॉटरफॉल करून. सो ते काय आहे बघायला आम्ही इकडे आलो अँड तुम्हालाही मी दाखवते आता मिनी वॉटरफॉल काय आहे. तिकडे शंकराची मूर्ती, शंकर भगवानची जी मूर्ती आहे ती बनवत आहे. अजून काम कम्प्लीट नाही झालंय आणि ही रिव्हर आहे आणि मी तिथपर्यंत जाते. ही झिप लाईन आहे, ही जी लाईन दिसते तिथून चालू होते आणि इथे बंद होते. आणि इकडे ते हाय जम्प वाला ते वरती बाउन्स होतं ना तो वाला प्रकार आहे. सध्या हे सगळं बंद आहे, फक्त झिप लाईन चालू आहे. तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. पाण्याचा फोर्स बघा यार. माझा फोन पडला तर भेटणार पण नाही. ऑल इंडिया जादू संघटना गाई. महाबळेश्वर मध्ये अशा टाइमला आलोय जिथे सगळे जादू बनवून फिरते. Why you yawning? मस्त पाऊस पडतो आणि गरमागरम मॅगी. ये हा मैगी और पाव और हस्बैंड और क्या चाहिए? हाँ. पैसा चाहिए, पैसा. या. एक सजेशन द्यायचं झालं मला, मी दिसते का? एक सजेशन द्यायचं झालं मला तर मी सांगेन की महाबळेश्वर जे आहे ते पावसाळ्यात मजा घेण्यासारखं नाहीये. बिकॉज घाटाचा रस्ता असल्या कारण तुम्ही गाडी फास्ट पण नाही चालू शकत अँड थोडं जपून चालायला लागतं. तुम्हाला पावसाचाही आनंद इतका घेता येत नाही. आणि पाऊस मला आता जरा जास्तच वाटतं इकडे. आय डोंट नो, पण असं वाईब नाही येते. सो मला असं वाटतं की थंडीतून तुम्ही महाबळेश्वरला यायला पाहिजे, जे ऍक्च्युअल त्याचं सीझन आहे मजा घ्यायला. पावसाळ्यात महाबळेश्वर इज नॉट अ गुड आयडिया आहे ना? डू यू अग्री? या नो, आय विल टेल इट अबाउट लेटर. ओके, हॉटेलमध्ये गेलं सांगा. ओके, आता आपण मॅगी खाऊया. बाप काय नतून काय काय थंडी वाजते. बेकार थंडी. फुल बाहेर फॉग फॉग एकदम फॉग. थांब थांब.
अभी मुझे समझा, मनाली बिनाली जाने के लायक। इसके लिए मैं लेके भी गया था। पहले ये सब करने के बाद में उधर से शिमला है ना, शिमला में ना ऐसा हाड्याच्या आतमध्ये थंडी वाजते, अशी वारा यू कॅन सी हात कापताय, थरथर थरथर. दात वाजतात इथं एकावर एक. आणि मला जायचं होतं मनालीला. इथली महाबळेश्वरची थंडी मला सहन नव्हती बाईचा, ते पण ऑफ सीझन. शीट. तुम्ही बघू शकता अजूनही तेच वातावरण आहे गाई. हवा चालू आहे. ठीक आहे. आय डोंट नो आम्ही चुकीच्या टाईमवर हा प्लॅन केला आहे की बरोबर आहे माहीत नाही. आम्हाला माहितीच सुद्धा आम्ही 4-5 कपडे अजून एक्स्ट्रा आणले असते घालायला. बेकार थंडी आहे. सो गाईज आम्ही जेवण मागवलंय. ऑमलेट, राईस, कांदा भजी, डाळ. गरम गरम जेवणावर ताव मारणार आहे आपण. बस 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 नको मला. इतना सा लेट इट चेंज इन टू माय पीजेस. सो असं काहीतरी ब्लर दिसते. बाच समोर तिकडे रस्ता आहे, तिकडून गाड्या जातात. अँड असं खायचं आहे. घमासान बारिश होते गाईज, घमासान. बघा तो रस्ता आहे, तिकडून गाडी जाते आणि हे धुकं तुम्हाला जाताना दिसतंय. काय व्ह्यू आहे भाई साब. आता मी तुम्हाला इकडे दिवसभर एवढा पाऊस आहे की हालत खराब झाली आहे. लाईक कपडे घेऊन आलो आहे पण काही उपयोगाचे नाही, बिकॉज पूर्ण टाईम रेनकोटमध्येच राहायला लागतं आहे आणि 1 मिनिट पण तुम्ही रेनकोट काढू शकत नाही. आज डेट काय रे? 3 जुलै. सो आम्ही 3 जुलैला इकडे आलो आहे. अँड म्हणजे मी इथल्या लोकांना पण विचारलं, जे हॉटेलचे ओनर वगैरे, तर ते बोलले की 1 हफ्त्यापासून महाबळेश्वरमध्ये असाच पाऊस चालू आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणत्या अशा हिल स्टेशनवर फिरायला येतात तर तुमचं एक एक्सपेक्टेशन असते की जे व्ह्यू पॉईंट्स असतात तिथून जे व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दिसेल. बट इथे एवढं धुकं आणि एवढा पाऊस आहे की तुम्हाला समोरचा माणूस दिसणार नाही, तर व्ह्यू तर सोडूनच द्या. सो मला असं वाटतं की महाबळेश्वर हे म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये जे फेमस आहे ते योग्य कारणासाठी फेमस आहे. मॉन्सूनमध्ये तुम्ही थंडीचा आनंद घ्यायला इकडे येऊ शकता. तसं तर माथेरान पण आहे, पण हे माथेरान प्रो आहे भाई. महाबळेश्वर इज लाईक प्रीमियम माथेरान. म्हणजे कम्पॅरिझन नाही होऊ शकत, बट लाईक छान आहे पण व्ह्यू नाही बघू शकत आपण, बिकॉज खूप धुकं आहे भाई. म्हणजे काहीच दिसत नाही आहे. आम्ही कन्फ्यूज आहे की कुठे फिरायला जायचं, बिकॉज सगळीकडे धुकं आहे. आम्ही जर तिथे गेलो तरी आम्ही एकमेकांना दिसणार आहे, बाकी असं काही दिसणारच नाही आहे. सो थोडं स्केप्टिकल आहे आम्ही त्याच्या बाबतीत. तरी आम्ही जेवताना थोडेफार काय बोलतात पॉईंट्स काढले की कुठे फिरायचं. सो उद्या आपण बघूया ते पॉईंट्स शक्य होत आहेत का, तिथे जाऊन आपल्याला काय बघायला भेटतं आहे. अँड उद्या कसं एन्व्हायरमेंट असणार आहे. मला तरी वाटतं की उद्या पण असंच असेल, दिवसभर पाऊस असेल, नुसतं सगळीकडे असं चिकचिक होतं, पूर्ण सगळं इरिटेट होतं भाई. तर बघूया आता उद्या कसं एन्व्हायरमेंट असेल. आणि आम्हाला स्टे पण खूप छान भेटला आहे. थोडा लाईटचा इश्यू आहे इकडे, बिकॉज खूप जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे
यांची जी लाईट आहे ती पण सारखी जाते येते. सो हा एक इश्यू आहे. बाकी तर लाईक हॉटेल इज अप टू डेट. त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे वरती, तिकडे ते लोक जेवण पण प्रोव्हाइड करतात आणि ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड नाही आहे, तुम्हाला वेगळा घ्यायला लागतो. बट या म्हणजे ती सोय पण आहे. तुम्हाला महाबळेश्वरला यायचं असेल तर नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी द बेस्ट टाईम टू कम हिअर अँड वॉच एव्हरी सिनिक थिंग हिअर जे आहे फेमस आहे. हा आपण रस्त्यात जे पोलादपूरवरून आपण लेफ्ट मारून महाबळेश्वरला येतो, आंबेनाळी घाट जो बोलतात, त्या घाटात एवढे वॉटरफॉल आहेत. जर तुम्हाला वॉटरफॉलला जायचं असेल इकडे यायच्या आधी किंवा सकाळी घरातून निघताना आंघोळ करू नका, साबण घेऊन या आणि रस्त्यात वॉटरफॉलच्या खाली आंघोळ करून महाबळेश्वरला ऍक्च्युली मोजू शकणार नाही इतके छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत. बट आय थिंक 4-5 आपल्याला मोठे लागले, राईट? 4 एवढे मोठे होते की प्रॉपर असे मोठे वॉटरफॉल असतात ना तसेवाले होते. तसं काय तुम्हाला अनुभव करायचा असेल तुम्ही पावसाळ्यात नक्की या. पण इथले व्ह्यू पॉईंट वगैरे असेल, सनसेट पॉईंट असेल, इको पॉईंट असेल, केट्स पॉईंट्स असेल, हे सगळे पॉईंट आहे. त्याच्यावरून दिसणारा जो व्ह्यू आहे ते बघायचं असेल तर आय रेकमेंड की तुम्ही थंडीत या. ओके, सो आजच्या दिवसासाठी मी खूप बडबड केली आहे. आजचा व्लॉग आपण इथेच ठेवूया. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. से बाय. बाय गाईस. गुड नाईट.